त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 21 सॉल्व करणार आहे. फॉर द सर्किट शोन विथ R1 इज इक्वल टू 1 ओहम, R2 इज इक्वल टू 2 ओहम, E1 इज इक्वल टू 2 वोल्ट and E2 is equal to E3 equal to 4 volt. The potential difference between the point A and B is approximately in volt. तर आपल्याला काय फाइंड करायचं, तर सर्किटमध्ये आपल्याला R1 रेजिस्टन्स दिलेला आहे, R2 दिलेला आहे, EMF E1, E2 आणि E3 च्या व्हॅल्यू दिलेल्या आहे. आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स A आणि B पॉईंटच्या मध्ये फाइंड करायचं आहे अप्रॉक्सिमेटली. ओके, तर या ठिकाणी आपल्या सर्किट पण दिलेलं आहे, B पॉईंट आहे आणि I पॉईंट. तर या ब्रांचमध्ये च्या अक्रॉस किती पोटेन्शियल असणार ते आपल्याला फाइंड करायचं. तर या ठिकाणी EMF E2 आहे, त्याचा रेजिस्टन्स R2 आहे, त्याच्यातून करंट पास होणार आहे. इकडे R1 इतका रेजिस्टन्स दिला, इकडे पण R1 आहे आणि त्याला E3 इतका सेल कनेक्ट केलं, ज्याचा EMF E3 इतका आहे. इकडे पण रेजिस्टन्स R1 आहे आणि या ठिकाणी जो EMF आहे त्याचा EMF दिलेला आहे E1 इतका. ओके, तर याचे 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यापैकी पहिला जो ऑप्शन आहे A ते आहे 2.7, B ऑप्शन आहे 2.3, C ऑप्शन आहे 3.7 आणि लास्ट D ऑप्शन आहे 3.3. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे. चला आता आपण याला सॉल्व्ह करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला सर्किट दिलेलं आहे, ज्याच्यात रेजिस्टन्स R1 1 ओहमचा आहे, R2 2 ओहमचा आहे, E1 2 वोल्टचा आहे, E2 आणि E3 ची व्हॅल्यू सेम दिलेली आहे 4 वोल्ट. ओके, तर आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स फाइंड करायचं A आणि B या दोन पॉईंटच्या मध्ये. तर सर्वात पहिले आपण ती सर्किट डायग्राम या ठिकाणी ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला सर्किट डायग्राम दिलेला आहे. तर या ठिकाणी या ब्रांचमध्ये आपल्याला पहिला रेजिस्टन्स दिलेला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे किती, तर R1 दिलेला आहे तुम्हाला किती, 1 ओहम इतका दिलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी एक पॉईंट दिलेला आहे A पॉईंट. ओके, आणि तिथे एक रेजिस्टर आपल्याला कनेक्ट केलेला आहे आणि हा जो रेजिस्टर आहे तर हा आहे आपला R2 आणि R2 जो आहे तो किती दिलेला आहे, तर तुम्हाला 2 ओहमचा या ठिकाणी दिलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला एक पॉझिटिव्ह टर्मिनल आहे आणि हा निगेटिव्ह टर्मिनल दिलेला आहे आणि याचा जे EMF आहे ते किती दिलं, तर E2 असू द्या नाही तर E3 असू द्या, त्याची व्हॅल्यू किती दिलेली आहे, तर 4 वोल्ट इतकी दिलेली आहे. ओके, E2 आणि E3 ची व्हॅल्यू 4 वोल्ट इतकी दिलेली आहे. ओके, आणि त्यानंतर इकडच्या ब्रांचमध्ये आपल्याला एक सेल दिलेला आहे आणि या सेलचं जे पॉझिटिव्ह टर्मिनल दिलेलं आहे आणि इकडे निगेटिव्ह टर्मिनल दिलेला आहे. हा दिलेला आहे तुम्हाला E1 दिलेला आहे आणि E1 जो आहे तो किती, तर 2 वोल्ट इतका दिलेला आहे. हा सर्किटला या ठिकाणी कनेक्ट करायच्या आधी तिथे एक रेजिस्टन्स दिलेला आहे आणि हा जो रेजिस्टन्स आहे तो किती, तर R1 आणि R1 दिलेला आहे तुम्हाला 1 ओहम इतका. या साईडला आणखीन एक ब्रांच दिलेले आहे, त्याच्यात रेजिस्टन्स पुन्हा किती आहे, R1, तो पण आहे किती, 1 ओहम इतका. त्यानंतर एक सेल आहे, त्याचा पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह आहे, E3 इतकं दिलेलं आहे आणि E3 ची व्हॅल्यू किती आहे, तर पुन्हा 4 वोल्ट इतकं दिलेलं आहे आणि त्याला पुन्हा एक रेजिस्टन्स दिलेला आहे, तो दिलेला आहे तुम्हाला R1 आहे तुमचा 1 ओहम इतका. तर या ठिकाणी आपली सर्किट कंप्लीट झाली असं दिलेलं आहे. तर आपल्याला विचारलं आहे की याच्यातून A आणि इथला पॉईंट B दिलेला आहे AB, तर AB च्या अक्रॉस किती पोटेन्शियल डिफरन्स आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड केलेलं आहे. आणि याच्यातून सपोज आपण करंट घेतला, I इतका पास होतोय, I इथं आल्यानंतर A जंक्शनला सम अमाऊंट ऑफ करंट फ्लो इन दिस वे, सपोज त्याला आपण I1 कन्सिडर करू आणि काही अमाऊंट ऑफ करंट इकडे पास होणार, त्याला आपण काय घेतलं, I2. नाहीतर I2 ला असं लिहू शकता तुम्ही किती, टोटल करंट I1 गेला, रिमेनिंग किती राहिला, I मायनस I1 इतका. ओके, मग I2 न लिहिता मी काय करतो, I मायनस I1 इतका घेतो, I2 ची काही गरज नाही. ओके, मग I मायनस I1 करंट याच्यातून का होणार, तर पास होणार. ओके, याच्यातून पास होणार, इथून पास होणार आणि या ठिकाणी I1 मायनस I2 येणार. इकडून किती करंट येतोय, I1 इतका करंट या ठिकाणी येणार आहे आणि दोन्ही मीट झाल्यानंतर याच्यातून करंट मात्र किती जाणार, तर I इतका जाणार. मग आपण I ची व्हॅल्यू फाइंड करून घेऊ. या सर्किटला आपण नाव देऊन टाकू AB झाला, इकडचा C, इथला पॉईंट काय घेतला D, इथला E घेतला आणि इथला काय घेतला, F घेतला, असं आपण लूप कन्सिडर केलेला आहे. मग आता सर्वात पहिले आपण इकडचा लूप या ठिकाणी कन्सिडर करू. त्याच्या आधी अकॉर्डिंग टू डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट, तर या ठिकाणी आपण पहिलं जे साईन आहे करंटच्या डायरेक्शननुसार पहिलं प्लस घेणार, दुसरं मायनस. करंट इकडे चाललेला आहे, इथं प्लस घेतला, इथे मायनस घेतला. करंट इकडे चाललेला आहे, हा प्लस घेतला, हा मायनस. करंट या डायरेक्शन फ्लो होणार आहे, हा प्लस झाला, हा काय झाला, मायनस. पुन्हा करंट डाऊनवर्ड आहे म्हणजे इथं प्लस घेतला आपण, इथं काय घेतला, मायनस. ओके, तर या ठिकाणी आपल्याकडे 2 लूप तयार झालं. KVL आपण या ठिकाणी यूज करणार इन लूप ABEFA.
आणि यूज करू KVL बाय युजिंग KVL किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आपल्याला या ठिकाणी यूज करायचा. A to B पर्यंतचं बाय ब्रांच घेतलं A to B तर याचं लास्टचं जे साईन आहे ते काय प्लस. ओके, मग प्लस काय झाला R2 किती आपला 2 ओहम इतका आणि करंट जो पास होतो तो किती तर I इतका. ओके, आपण या ब्रांचने घेतोय. त्याचं लास्टचं साईन काय आलं मायनस. EMF किती तर 4 व्होल्ट. त्याच्यानंतर BE ब्रांच घ्यायचं आपल्याला. लास्टचं साईन काय आलं प्लस. रेजिस्टन्स 1 ओहमचा आहे आणि करंट I1 आहे म्हणजे याचा आन्सर फक्त I1 येणार. नेक्स्ट ब्रांच जर घेतला E to F लास्टचं साईन काय आलं प्लस. EMF किती व्होल्टचा आहे 2 व्होल्टचा. त्याच्या पुढे जर गेला तर FA जर घेतला लास्टचं साईन प्लस आहे. करंट I1 आहे, रेजिस्टन्स 1 इतका आहे म्हणजे याचा आन्सर I1 इतका येणार. सर्किट कंप्लीट झालं इज इक्वल टू काय आला 0. ओके, मग 2I तसा लिहिणार. I1 प्लस I1 तो देखील किती झाला 2I इतका झाला, I1 इतका झाला. -4 + 2 तो किती झाला -2 इज इक्वल टू 0. हा -2 राईट साईडला काय होणार प्लस. मग काय बघा याच्यात 2 सगळीकडे 2 आहे. 2 ने याला काय करू आपण डिवाइड म्हणजे आपल्याला भेटेल I प्लस I1 इज इक्वल टू याला 2 ने डिवाइड केलं पण राईट साईडला घेऊन टाकू तो झाला किती 1. हे झालं तुमचं फर्स्ट इक्वेशन झालं. ओके, आता आपण नेक्स्ट लूप कन्सिडर करणार आहे हा लूप इकडचा. ओके, आणि KVL पुन्हा या ठिकाणी आपण यूज करू. इन लूप ACDBA बाय KVL किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. या ठिकाणी आपल्याला आपण KVL अप्लाय करणार आहे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. ओके, तर फर्स्ट ब्रांच आहे तुमचं AC. A पासून तर C पर्यंत जर घेतलं तर लास्टचं साईन मायनस आणि जो करंट आहे तो किती येतं I मायनस I1 इतका. ओके, त्यानंतर रेजिस्टन्स किती 1 ओहमचा. 1 लिहिल्याने तरी चालेल. नेक्स्ट ब्रांच आहे तुमचं CD. C पासून D याचा लास्टचा साईन मायनस झाला आणि EMF 4 व्होल्टचा आहे म्हणजे त्याचं पोटेन्शियल आपण डायरेक्टली मायनसच घेणार. लास्टचा साईन -4 झाला. ओके, पुढे गेला तर परत मायनस साईन. रेजिस्टन्स 1 ओहमचा आहे पण करंट किती तोच येणार आहे I मायनस I1 इतका. मग तो झाला मायनस इन ब्रॅकेट I मायनस I1 इतका. ओके, त्याच्याही पुढे गेलं एक मिनिट खाली येतो थोडं. -4 मायनस इन ब्रॅकेट I मायनस I1 इतका झाला. ओके, त्याच्याही पुढे गेला तर नेक्स्ट ब्रांच आहे तुमचं कोणतं DB मध्ये काहीच नाही कनेक्ट केलेलं. राहिलं कोणता B पासून A तर याचा लास्टचा साईन प्लस आहे आणि EMF किती 4 आहे. मग झाला +4 व्होल्टचा. ओके, त्याच्या पुढे गेला तर लास्टचा साईन मायनस. रेजिस्टन्स 2 आहे, करंट किती आहे I. मग काय आला -2I आणि यांची सर्किट कंप्लीट झालं इज इक्वल टू काय आला 0. पुढच्या केसमध्ये +4 -4 काय आला कॅन्सल. मग या मायनसने मल्टिप्लाय करा. -I मायनस प्लस I1. सिमिलरली इकडे -I मायनस झाला प्लस I1 आणि हा झाला -2I इज इक्वल टू काय आला 0. ओके, आता एक काम करू. I ची टर्म एका बाजूला घेऊ. I मायनस I झाला -2I किती झाला -4I. I प्लस I किती 2I. मग झालं 2I1 -4I इज इक्वल टू करायला 0. ओके, मग एक काम करा याला मायनस इकडे काय करा प्लस. मग झाला 2I1 इज इक्वल टू 4I. 2 ने याला डिवायडेड करा म्हणजे आपला I1 भेटेल किती तर 2I इतका भेटेल. म्हणजे इक्वेशन 1 मध्ये आपण या ठिकाणी काय करणार पुट करणार म्हणजे आपल्याला I ची व्हॅल्यू या ठिकाणी भेटून जाईल. इक्वेशन 1 बिकम्स इक्वेशन 1 काय भेटेल I तसाच लिहायचा. I1 च्या जागी किती टाकायचं 2I इज इक्वल टू 1. 2I प्लस I किती झाला 3I इज इक्वल टू 1. मग I इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला 1/3 एम्पियर. पण आपल्याला करंट नाही फाइंड करायचं. आपल्याला काय फाइंड करायचं पोटेन्शियल डिफरन्स फाइंड करायचं A to B मध्ये. ओके, मग पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस AB आणि पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला काय आहे तर इथला EMF E2 मायनस करंट किती आहे I इतका आणि जो रेजिस्टन्स आहे तो किती आहे तर R2 इतका. ओके, मग E2 ची व्हॅल्यू किती आहे E2 ची व्हॅल्यू 4 इतकं कारण की आपण या डायरेक्शन जाणार. ओके, पॉझिटिव्ह आणि इकडचं निगेटिव्ह. मग आपण पोटेन्शियल फाइंड करणार A to B. E2 ची व्हॅल्यू आहे किती तर 4 मायनस I ची व्हॅल्यू आपण फाइंड केली 1/3 आणि R जो आहे R2 किती तर तो 2चा आहे. ओके, याला काय करायचं फक्त क्रॉस मल्टिप्लाय. तर 4 3 जा किती झालं 12 आणि मायनस हा करायला 2/3. 12 - 2 किती झाला 10. 10/3 जर केलं तर 3 3 जा 9. परत एक उरला मग पॉईंट दिला 10. 3 3 जा 9. मग 3.33 ते काय येणार तर आन्सर वाढतच जाणार. तर आपल्याला फक्त 2 डिजिट पर्यंत आन्सर काढायचं आहे. मग आपलं जे आन्सर आहे ते 3.3 फायनल असेल. आणि या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर D जो आहे तो आपल्या या ठिकाणी करेक्टली मॅच झालेला आहे.
मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ऑप्शन डी, म्हणजेच किती 3.3 व्होल्ट इतकं.